मी सध्या आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या शेजारी असणाऱ्या पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील ओवे कॅम्प या गावामध्ये आणि या गावाची पाण्याची भीषणता आपण पाहणार आहोत। या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की प्रत्येक घराच्या समोर 8 ते 10 ड्रम लागलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण या ठिकाणी टँकरनी पाणी पुरवठा होतोय आणि तोही आठवडाभरातून एकदा टँकरनी पाणी पुरवठा होत आहे। तर जो नळाला पाणी येतोय ते देखील 3 ते 4 दिवसांनी केवळ काही मिनिटांसाठी हा पाणी पुरवठा होताना पाहायला मिळतो आणि त्यामुळे जे ग्रामस्थ आहेत त्यांना 8 ते 10 टँकर भरून पाण्याचा जो साठवणूक आहे ती या ठिकाणी करावी लागत आहे। त्यामुळे अद्यापही पनवेल शहर जे स्मार्ट झालं असलं तरी देखील या पनवेल शहरातील जे महानगरपालिकेतील जे ग्रामस्थ आहेत त्यांची मात्र तहान अद्याप भागलेली या ठिकाणी पाहायला मिळत नाही आहेत। आपल्याबरोबर काही महिला वर्ग त्यांच्याकडून जाणून घेऊयात। मॅडम, काय सांगाल, मोठ्या प्रमाणावरती पाण्यामुळे त्रास सहन करावा लागतोय, काय भावना व्यक्त त्रास घ्या? लय त्रास म्हणजे आमच्या इतका त्रास कुणालाच नाही। आता घर कामांचा आहे बघा, आता तुम्ही आल्यात झालं तर एक काढू शकतो आम्हाला ती कामावून, पण आम्हाला त्या कामासाठी ह्या पाण्यासाठी बसावं लागते 12-1 वाजेपर्यंत। 8ची कामं असली तर आम्हाला 11ला जावं लागते। 1-2 कामं माझी अशी सुटली त्या पाण्यामुळे। त्या पाणी असलं येतोय टँकर थांबा की टँकर जातोय खाली, टँकर येतोय की आम्ही इथं थांबतोय की मग ते एक झालं आमची कामं गेली तर मग आम्हाला धड ते नोकरी पण नाही आणि पाणी पण नाही। आणखी काही महिला आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या, तुम्हाला कशा प्रकारे त्रास सहन करावा लागतो, काय मागणी कराल प्रशासनाला? माझी एकच इच्छा आहे तेवढी, पाणी यावावं, बाकी काहीच नाही म्हणणं माझं। कारण का माझी पोरं आता शाळेत जातात, माझ्या घरी तर कोणच नसतं, मी पण कामाला जाते। दिवसभर एकदा पाणी गेलं की आम्हाला पाणीच नाही भेटत, असे माझी इच्छा। आपल्याबरोबर काही ज्येष्ठ नागरिक आहेत, तर आजी तुम्ही काय सांगाल, किती त्रास सहन करावा लागतो या वयात देखील, काय सांगाल? त्रास काय सहन करायला लागतो? मी बोलले मंगाशी ना, आता इतकी म्हातारी आम्ही तरी आम्हाला अजून हंड घेऊन पाण्याला जायला लागतंय। कुठनं आणायला लागतंय पाणी, रस्त होय खड्ड रात्रीचं आम्हाला दिसत नाही तरी या खड्ड्यात हिरीवर जायला लागतंय पाण्याला। एकाच पाणी जर पाणी येतं आम्हाला, पाणी येतं पण कसं एक दिवस तिकडे येतं, एक दिवस इथं मंदी येतं, एक दिवस आमच्या तिकडे जातं आणि एक दिवस इकडं, म्हणजे 8 दिवस पुरं झालं। समजा आमच्याकडे पाणी आलं त्याला 8 दिवस झालं ना, मग ते पाणी वापरायचं कसं आम्ही? मग एवढंच पाणी आलं तर कसे तरी पोरं बाळ जगतील ना। आता ह्या टायमाला पाणी नाही जर म्हणलं, वर्षाच्या 12 महिने पाऊस असला तरी तसंच आणि उन्हाळा असला तरी तसंच। आपलं आणखी काय म्हणलं, प्रशासनाकडे काय मागणी कराल, एवढा हाल सहन करावा लागतात, काय सांगाल? पाण्याची व्यवस्था करा। या संदर्भात काय आंदोलन वगैरे करण्याचे? आंदोलन म्हणजे आता तुम्ही न्यूज वाले आमच्या हे नेतायच म्हटल्यावरती ते एक प्रकारे आंदोलनच झालं छोटस, नंतर करू याच नाही झाले तर। एकूणच आपण पाहतोय की पाण्याची भीषणता आणि पाण्याची टंचाई याच्यामुळे महिलांना मोठ्या प्रमाणावरती त्रास जो आहे तो अद्यापही स्मार्ट सिटी मधील शहरातील नागरिकांना सहन करावा लागताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे। सिद्धेश म्हात्रे, LS मराठी, पनवेल।